नमस्कार मित्रांनो. आज आपण पोस्ट विभाग भरतीसाठी जे डेली लाईव्ह क्लासेसद्वारे प्रश्न पाहत आहोत त्याला सुरुवात करत आहोत. तर सर्वजण येतीलच. तोपर्यंत आपण काल जिथपासून आपण सुरुवात केलेली आहे तिथपासून पुढं कंटिन्यू करूया. तर काही विद्यार्थी येईपर्यंत आपण कालचे जे काही प्रश्न होते एक दोन प्रश्न रिपीट करूया आणि लगेचच मित्रांनो आजच्या या लाईव्हला आजच्या नवीन फ्रेश प्रश्नांपासून सुरुवात करूया. ठीक आहे, चला. आवाज वगैरे माझा क्लिअर येत असेलच आपल्याला. जर असेल तरी सुद्धा कमेंट बॉक्स चालू आहे, आपण सुरुवातीला कमेंट करू शकता. ठीक आहे, चला. तर आवाज क्लिअर येतोय का? फक्त येस करा मित्रांनो, लगेच सुरुवात करूया. हा वैष्णवी, आवाज माझा क्लिअर येतोय ना? चला. तर मद्रास महाजन सभेची स्थापना कोणी केली हे काल आपण पाहिलं होतं. यस मेगा, यस, ओके. हां, चला. रोहिणी, वैष्णवी सर्वजण आलेले आहेत. तर आता आपण थोडंसं डिस्टर्ब आपल्याला टाळण्यासाठी काय करूया, कमेंट बॉक्स ऑफ करून ठेवूया. चालेल? चला, कमेंट बॉक्स ऑफ करून, कारण आपलं फुल जे काही 192 क्वेश्चनवर स्टॉप झाला होता. ओके, 192 क्वेश्चनवर असं म्हणतायत कोण? ठीक आहे, 192 पासून कंटिन्यू करूया. ओके, चला. तुषार, ओके. हां, आवाज नाही येत. ओके, हां, तर आवाज आता येत असेल. हां, चला. येस, आवाज येतोय. कविता, ओके. आत्ता चेक करा योगेश, आवाज येत असेल. चला मित्रांनो, तर मी तात्पुरता काय करतो, ओके. हां, आता कमेंट बॉक्स थोड्या वेळ मी काय करतो बंद करून ठेवतो. आपण लगेचच आपल्या या प्रश्नाला सुरुवात करूया. चला. हॅलो. हां, तर यस, सर्वांना आवाज वगैरे येत आहे. चला, तर सुरुवात करूया मित्रांनो आजच्या आपल्या या सेक्शनला. काल 192 जवळ आपण थांबलो होतो. असं माहितीप्रमाणे मित्रांनो आपण थोडंसं पुढं सुद्धा गेलो होतो, पण नेटवर्कमुळं आपल्याला थोडासा व्यत्यय आला होता. तर काही ताण घेऊ नका, आपण डेडिकेटली तयारी करत आहात मित्रांनो. त्यामुळंच आपला जो एक्झामवाडी चॅनल आहे आपल्याला डेडिकेटली एक्झाम होईपर्यंत आपल्या सोबत असणार आहे. ठीक आहे, चला. 192 पासून अगदी फास्ट पद्धतीने आज खूप प्रश्न घेणार आहोत. सर्वांनी शेवटपर्यंत साथ द्यायची आहे मित्रांनो, कारण फक्त टॉप 50 किंवा टॉप 100 प्रश्न असं काहीतरी भपकेबाज आपल्याला थंबनेल देऊन अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करत नाही. आपण ध्येय उचललेलं आहे मित्रांनो 7000 प्रश्नाचं प्लस 40 ऑनलाईन टेस्ट एवढं आपण प्रोव्हाइड करत आहोत. आत्ता जर आपण जॉईन नसेल झाला तर मित्रांनो जॉईन व्हा. आपल्यासाठी डेट वाढवलेली आहे पहिल्या बॅचची, तर 7 नोव्हेंबर केलेली आहे. 5 नोव्हेंबरऐवजी बऱ्याच विद्यार्थ्यांनी रिक्वेस्ट केल्यामुळं. त्यामुळे मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर भेटेल आपला हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर, तिथून किंवा पाठीमागच्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, तिथून आपण घेऊ शकता. चला. 192 मिठाचा सत्याग्रह कोणी केला? महात्मा गांधी यांनी केला. काल हे प्रश्न पाहिले होते, तरी पण शेवटी नेटवर्कला व्यत्यय आल्यामुळे बऱ्याच जणांना आवाज येत नव्हता. ठीक आहे. हां, 192 पासून, हां, चला 192 पासून सुरू करूया मित्रांनो. ओके, चला. आवाज सर्वांना इट्स ओके, काय प्रॉब्लेम नाही आहे. 192 पासून आपण सुरू करूया. ऑल इंडिया हरिजन समाजाची स्थापना कोणी केली? तर महात्मा गांधी यांनी केली. 1932 मध्ये गांधीजींनी ऑल इंडिया हरिजन समाजाची स्थापना केली. हरिजन हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले? तर महात्मा गांधी यांनी केले. 1933 मध्ये महात्मा गांधीजींनी हे वृत्तपत्र चालवले होते. सुद्धा लक्षात घ्या. बरेच जण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इथं कन्फ्यूज होतात, तर महात्मा गांधी यांनी हे वृत्तपत्र सुरू केले. लक्षात घ्या. सेवाग्राम हा आश्रम कोणी चालू केला? तर हा सुद्धा आश्रम महात्मा गांधी यांनी चालू केला. 1934 मध्ये सेवाग्राम आश्रम सुरू केले. आश्रमाला वर्धा आश्रम असे सुद्धा म्हणतात. हे आश्रम महाराष्ट्रातील वर्धा येथे आहे, लक्षात घ्या. चला, याचं PDF आपल्याला भेटणार आहे मित्रांनो व्हॉट्सअप ग्रुपवरती. आपल्या जे डेडिकेटली विद्यार्थी तयारी करत आहे, हजारो विद्यार्थ्यांनी सध्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला आहे. आपण सुद्धा मित्रांनो अगदी जस्ट ना नफा ना तोटा या तत्वावरती आपल्याकडून क्वचित अशी फी घेतली जाते. त्या फीद्वारे आपण या 7000 प्रश्नाची PDF प्लस 40 ऑनलाईन टेस्ट पोस्ट विभाग भरतीसाठी डेडिकेटली जे प्रश्न डिझाईन केलेले आहेत तेच प्रश्न आपल्याला इथे भेटतील. छोडो भारत हे आंदोलन कोणी सुरू केले? महात्मा गांधी यांनी 1942 मध्ये आंदोलन सुरू केले. याचा नारा काय दिला होता? तर करा किंवा मरा. क्रिप्स मिशन भारतात कधी आले होते? तर 1942. 1942 मध्ये क्रिप्स मिशन आलं होतं आणि गांधीजींनी त्याला काय म्हटलं होतं? बुडत्या बँकेचा पुढील तारखेचा चेक असं सुद्धा म्हटलं होतं. हे सुद्धा लक्षात घ्या. बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलं जातं बुडत्या बँकेचा पुढील तारखेचा चेक अशी उपमा कोणी दिली होती? महात्मा गांधीजींनी. खूप प्रश्न आहेत मित्रांनो,
काल थोडासा नेटवर्कला शेवटी व्यत्यय आल्यामुळे आपण काय करत आहोत ते प्रश्न पुन्हा रिपीट करत आहोत. लगेचच आपले फ्रेश प्रश्न सुद्धा आहेत. आज आपण जवळपास 100 प्रश्न पाहूया. आपला जर साथ असेल तर ठीक आहे. आपले जर साथ असेल तर आपण भरपूर प्रश्न पाहूया. 60 जण सध्या लाईव्ह आहेत मित्रांनो, फक्त 19 लाईक आहेत. मित्रांनो, तुमच्या एका लाईकमुळे मला खूप एनर्जी येते उद्या उत्साही पद्धतीने ऑनलाईन येण्यासाठी. त्यामुळे एक लाईक पटकन करा. लाईकचा वेट करत बसणार नाही, मी पुढे लगेच कंटिन्यू करतोय. तुम्ही लाईक कराल प्रत्येक जण, ही आशा करतो. आधुनिक गांधी म्हणून कोणाला ओळखतात? बाबा आमटे यांना ओळखतात. कुष्ठरोगांसाठी त्यांचे काम अगदी मित्रांनो दखलपात्र आहे. त्यांना बरेच पुरस्कार सुद्धा भेटलेले आहेत. बिहारचा गांधी म्हणून कोणाला ओळखतात? तर राजेंद्र प्रसाद हे आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते, हे सुद्धा लक्षात घ्या. सीमांत गांधी म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर खान अब्दुल गफार खान यांना काय म्हटलं जातं? सीमांत गांधी म्हणून ओळखलं जातं. खान अब्दुल गफार खान विभाजनानंतर त्यांनी पाकिस्तान सोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. महात्मा गांधीजींचे आध्यात्मिक गुरु कोण होते? हे काल झालं होतं, परंतु काय आहे थोडंसं नेटवर्क प्रॉब्लेममुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना व्यत्यय आला होता आणि आपलं सुद्धा हे काय होतं थोडंसं आवाज वगैरे येण्यास प्रॉब्लेम होता, म्हणून मुद्दाम म्हणून 5-10 प्रश्न रिपीट करतोय. ठीक आहे. काल जे लाईव्ह होते त्यांना जाणवलं झालेलं असेल की 5-10 प्रश्न रिपीट होत आहेत. महात्मा गांधीजींचे आध्यात्मिक गुरु कोण? तर लिओ टॉल्स्टॉय. ठीक आहे. आध्यात्मिक राजकीय गुरु काल तुम्हाला विचारलं होतं, बऱ्याच जणांनी उत्तर सुद्धा दिलं होतं. ठीक आहे. कोण होतं राजकीय गुरु? मी कमेंट 2 मिनिटासाठी चालू करतोय, पटकन कमेंट लिहा. राजकीय गुरु हां ओके. तुषार गायकवाड म्हणतात ग्रुपमध्ये नाही, तर मला व्हॉट्सअप ग्रुप यापूर्वीच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल किंवा हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. चला, राजकीय गुरु कोण होते? तर बऱ्याच जणांनी याला उत्तर सुद्धा दिलेले आहे. ठीक आहे. रोहिणी पवार यांनी उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे. प्रत्येकाने उत्तर द्या मित्रांनो. चला, सर्वांनी प्रयत्न केलेला आहे. छान. चला पुढे जाऊया आपण लगेचच. कमेंट बंद करून ठेवलं कारण वेळ आपला घालवाय नको. 76 लाईव्ह आहेत मित्रांनो. एक लाईक फक्त असं ऐकता एक लाईक करू शकता मित्रांनो तुम्ही. ठीक आहे. म्हणजे जर तुम्हाला आवडत असेल माझा प्रयत्न तर, जबरदस्ती बिलकुल नाही. महात्मा गांधीजींचे आध्यात्मिक गुरु आताच आपण सांगितलं लिओ टॉल्स्टॉय. हा रशियन एक कादंबरीकार, नाटककार, लेखक, तत्वज्ञ, शांततावादी, ख्रिश्चन आराधक आणि शिक्षण सुधारक होते. रशियन इतिहासात येथील तलस्तोय उमराव घराण्यातील व्यक्तिमत्व तो सर्वात प्रभावशाली होता, हे सुद्धा लक्षात येतं. महात्मा गांधीचे देशभक्त असं कोणाला म्हटले आहे? महात्मा गांधीजींनी देशभक्त असं कोणाला म्हटलेलं आहे? कारण त्यांच्यावरती खूप अशा टीका सुद्धा झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने महात्मा गांधीजींचं हे जे काही वाक्य आहे ते मित्रांनो एक खूप काही बऱ्याच जणांनी जे काही टीकाकार आहेत त्यांच्या टीकेला एक सडेतोड उत्तर आहे असं बऱ्याच लेखकांचं, इतिहासकारांचं म्हणणं आहे. सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्यातील एक अग्रेसर नेते होते. त्यांना नेताजी असे सुद्धा म्हटले जाते, हे आपल्याला माहिती. तर गांधीजींनी म्हटलेलं आहे देशभक्त. कारण बरेच जण एक तुलना करतात, दोघांमध्ये वाद, त्यांची वैचारिक जरी मतभेद असले तरी एक दोघांचं ध्येय होतं भारताला स्वातंत्र्य मिळवून देणं, हे लक्षात घ्या. दुहेरी राज्यव्यवस्था कोणी आणली? हे कशाच्या आपण संबंधात बघतो मित्रांनो? ठीक आहे. तर इंडियन हिस्ट्री, इंडियन फ्रीडम स्ट्रगल आणि इंडियन कल्चर या अंतर्गत हे प्रश्न येत आहेत. आपल्याला माहिती पाहिजे हे मनुष्य जे काय सांगत आहे तुम्हाला एक्झामतर्फे ते आपल्या परीक्षेला येईल किंवा नाही याची तुम्हाला खात्री पाहिजे, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ स्किप करा वाटला नाही पाहिजे. जर तुम्हाला व्हिडिओ स्किप करा वाटतो का, जर तुम्हाला व्हिडिओ स्किप करा वाटतो, डेडिकेटली प्रश्न असतील, सिलेबसनुसार असतील, तर मित्रांनो समजून घ्या. लाखोंच्या तादात ते फॉर्म आलेले आहेत. आपण एक डेडिकेटली बनवलेल्या व्हिडिओला जर स्किप करत असाल तर स्वतःला थोडं ॲनालिसिस करा. इतर कॉमेडी व्हिडिओ किंवा इतर व्हिडिओ पाहण्यापेक्षा आपण अभ्यासाचे असे डेडिकेटली व्हिडिओ पहा. कारण टू द पॉईंट सिलेबसनुसार मी तुम्हाला वारंवार सिलेबस रिवाईज करत असतो. ठीक आहे. त्यामुळे एकही प्रश्न फालतू नाही किंवा एकही प्रश्न जस्ट नॉलेजसाठी दिला असा नाही आहे. प्रत्येक प्रश्नाला काहीतरी अर्थ आहे. प्रत्येक प्रश्न आपल्या टीमने अशा प्रकारे डिझाईन केलेला आहे की ती पोस्ट विभाग भरतीसाठी महत्त्वाचाच ठरेल. दुहेरी राज्यव्यवस्था कोणी आणली होती? तर रॉबर्ट क्लाइव्ह. व्यापारी कंपनीचे रूपांतर राजकीय सत्तेत करणारा बंगालचा गव्हर्नर म्हणजे रॉबर्ट क्लाइव्ह. खालीलपैकी तैनाती फौजेत कोणते विधान बरोबर आहे? तर हे मी काल सांगितलं होतं. लगेचच आपल्या मित्रांनो आजच्या प्रश्नाला काय होत आहे, सुरुवात होत आहे. सर्वजण येत सुद्धा आहेत. काल जर नसतील लाईव्ह तर त्यांच्यासाठी सुद्धा रिपीट होतील. 5-10 प्रश्न कालचे आहेत. बाकी सर्व मित्रांनो प्रश्न जे आहेत ते काय आहेत, नवीन आहेत. ठीक आहे. लवकरच नवीन प्रश्नाला आपण सुरुवात करत आहोत. सर्वजण येत आहेत. खूप छान. 71 जण ऑन द स्पॉट आलो तरी सुद्धा मित्रांनो
आपले विद्यार्थी वाढत आहेत, हे एक आनंदाची गोष्ट आहे. ठीक आहे, 73-75 जण आहेत, काही ताण घेऊ नका. खूप असे प्रश्न तुमच्यासाठी सुद्धा मी डिझाईन. तैनाती फौजेत विधान कोणते बरोबर आहे? तर लॉर्ड वेलस्ली याने तैनाती फौजेचा अवलंब केला. तैनाती फौज काय होते मी तुम्हाला काल सुद्धा सांगितलं. मोठ्या राज्यांना शांतता व सुव्यवस्थेसाठी कंपनीची मोठी फौज ठेवावी लागेल असे काही अटी तैनाती फौजेच्या होत्या. कंपनीच्या परवानगीशिवाय राज्यांना दुसऱ्या युरोपियनांना सेवेत ठेवता येणार नाही, हे सुद्धा तैनाती फौजेचंच एक तत्व होतं. राज्यांच्या अंतर्गत व बाह्य शत्रूंपासून कंपनी रक्षण करेल, हे सुद्धा तैनाती फौजेचं एक मित्रांनो अट होती. परराष्ट्र संबंधावर कंपनीचे नियंत्रण होते. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणायचं तर जो काही सैनिकांचा, शस्त्रास्त्रांचा, इतर खर्च असेल किंवा युद्धांचा, ते सर्व काही त्या राज्याने खर्च करायचा. त्यानंतर काही व्हाईसरॉय, गव्हर्नर जनरल असतील, त्यांनी काय केलं तर जे राज्य हे खर्च देऊ शकत नाही ते मित्रांनो राज्य बरखास्त सुद्धा केली. ठीक आहे, अशापर्यंत इथपर्यंत मजल मारल्याने त्यातून असंतोष पैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने पेंढाऱ्याचा बंदोबस्त केला? ठीक आहे, 80 जण आहेत मित्रांनो. प्रयत्न आवडत असाल तर एक लाईक करायला काही हरकत नाहीये. ठीक आहे, एक लाईक करू शकता तुम्ही. खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने पेंढाऱ्याचा बंदोबस्त केला? लॉर्ड हेस्टिंग. तिसरे इंग्रज मराठा युद्ध हे लॉर्ड कॉर्नवालिस. त्याने नौकर वर्गाचा पगार वाढवला. शासनात कार्यक्षमता आणण्यासाठी कंपनीचे व्यापार व शासनाविषयक असे 2 स्वतंत्र विभाग केले होते, हे सुद्धा लक्षात घ्या. लॉर्ड कॉर्नवालिस याने काय केलं? सनदी सेवेजनक असे म्हणतात, कारण त्यांनी काय केलं? नौकर वर्गाचा पगार वाढवला. तसंच वेगवेगळे जे काही सुधारणा आहेत नौकर विभागामध्ये त्यांनी केलेला आहे. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? हे वन लाईनर प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. आपण राज्यसेवा UPSCच्या धर्तीवर मित्रांनो स्टडी करू नका, कारण आपल्याला किंवा इतर परीक्षा SSC CGL असेल किंवा इतर ज्या आपण MTS असेल, या ज्या काही परीक्षा आहेत या सर्वांच्या अनुषंगाने, तसंच MTS, मेलगार्ड, पोस्टमन, ग्रामीण डाकसेवक, सेंट्रलच्या परीक्षा, नंतर इतर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गोवा, हरियाणा आत्ता ज्या भरती झालेल्या आहेत ग्रामीण डाकसेवकच्या पाठीमागं, त्या सर्वांचा अभ्यास करून हे काय झालेलं आहे? मटेरियल बनवलं गेलेलं आहे. सोबतच ही भरती महाराष्ट्रासाठी होत आहे मित्रांनो. त्यामुळं महाराष्ट्रातील जे काही त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे की मराठी आणि कोकणी ह्या भाषांना प्राधान्य आहे. या भाषा येत असतील तर आणि तरच 10वीच्या अगोदर जर आपल्याला एकदा तरी भाषा पाहिजे तर आणि तरच काय आपण फॉर्म भरू शकता. याचाच अर्थ महाराष्ट्रावरती विशेष लक्ष आहे. त्यामुळं महाराष्ट्राचा टच लक्षात घेऊनच आपल्याला काय करावं लागणार आहे? हे सर्व अभ्यास करावा लागणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा काय म्हणतंय. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल तर लॉर्ड विल्यम बेंटिंक हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता. त्यांनी सती प्रथा व शिशुवध प्रथा बंद केली, तसेच ठागांचा बंदोबस्त करून शांतता प्रस्थापित केली. लवकरच आजच्या फ्रेश प्रश्नाला सुरुवात करतोय मित्रांनो. काल जर नसतील त्यांच्यासाठी थोडंसं रिपीट, आणि नेटवर्कला व्यत्यय आल्यामुळं आपण काय करत आहोत? हे प्रश्न रिपीट करत आहोत. थोडासा पेशन्स ठेवा, आजचे नवीन प्रश्न लवकरच चालू होतील. लॉर्ड विल्यम बेंटिंक हा काय होता? भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता. भारताचा म्हटलं मित्रांनो, हे सुद्धा लक्षात घ्या. ठीक आहे, कारण आपल्याला त्यामध्ये वेगवेगळं स्वतंत्र भारत असेल, हे जे काय आहे ते शब्द खूप महत्त्वाचे आहे. ठीक आहे, लॉर्ड विल्यम बेंटिंक हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता. त्याने काय काय केलं? सती प्रथाबंदी, शिशुवध प्रथाबंदी, तसंच ठगांचा बंदोबस्त. ठग म्हणजे काय हो मित्रांनो? काल पण मी सांगितलं होतं. ठग म्हणजे अशी एक टोळी होती म्हणा किंवा जमात होती. ते काय करायचं? रक्त न सांडता बळी त्यांची एक जी काय त्यांच्या देवीला कट्टरवादी होते. ती काय करायचे? रक्त न सांडता एखाद्या मनुष्याचा वध करायचे, बळी द्यायचे त्यांच्या देवाला. म्हणजे काय तर फास देणे, डायरेक्ट फास द्यायचे मित्रांनो. रक्त सांडलं नाही पाहिजे त्या वधामध्ये, आणि तसा त्यांना ते काय पाहिजे होता? बळी. आणि ते खूप त्रस्त झाली होती जनता, त्यांच्या या भयभीत झाली होती त्यांच्या या कृत्याला. त्यामुळं ते एक चांगला निर्णय लॉर्ड विल्यम बेंटिंकने घेतलेला होता. नरबळी बंदी कायदा कोणी काढला? तर लॉर्ड हार्डिंग. ओडिसा राज्यातील खोड जमातीमध्ये नरबळी ही प्रथा होती, आणि त्याचा बंदी कायदा कोणी काढला? तर लॉर्ड हार्डिंग यांनी काढला. खालीलपैकी कोणी लॉर्ड कर्झनची तुलना मोगल सम्राट औरंगजेबाशी केली? अत्यंत महत्त्वाचा, बऱ्याचदा सेंट्रल परीक्षामध्ये हे प्रश्न विचारला गेलेला आहे मित्रांनो, आणि स्टेट लेवलला सुद्धा हा प्रश्न विचारला गेलेला आहे. इव्हन कंबाईन राज्यसेवेला सुद्धा हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणी लॉर्ड कर्झनची तुलना मोगल सम्राट औरंगजेबाशी केली? तर लोकमान्य टिळक.
1905 मध्ये लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली. त्याचा निषेध करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी त्यांची तुलना काय केली? मोगल सम्राट औरंगजेबाशी केली. हजारो नवे लाखो जे की आपल्या भारतीयांचं, सामान्य नागरिकांचं मित्रांनो यामध्ये बळी गेलेले होते, हत्या झालेल्या होत्या या 1905च्या बंगालच्या फाळणीमध्ये. ठीक आहे, हिंदू मुस्लिम मग त्यामध्ये जी काही तेढ निर्माण झाली होती त्यामध्ये मित्रांनो लाखोंच्या तादादने काय झालं होतं? बळी गेलेलं होतं. आणि त्याचाच जे काही कठोर शब्दात जे लोकमान्य टिळकांनी त्यांची तुलना जी केलेली आहे ती मोगल सम्राट औरंगजेबाशी केलेली आहे, लॉर्ड कर्झनची. ठीक आहे, लोकमान्य टिळक हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. तर खालीलपैकी उदार मतवादी व्हाईसरॉय म्हणून कोणाचे नाव घ्यायचे आहे? लॉर्ड रिपन. वारंवार मी सांगितलं मित्रांनो, लिटन गेला त्यानंतर रिपन आलेले आहेत. ठीक आहे, लिटनने खूप कठोर असे आणि आपल्या भारतीयांना म्हणजे की खूप भारतीय लोकांचा तिरस्कार ओढावून घेतला. कोणी? लिटनने घेतला. खूप नावं मित्रांनो सिमिलर आहेत, लिटन आणि रिपन. ही लिटन जो होता तो एक अगदी भारतीयांच्या मनामध्ये तेढ निर्माण करून गेला. त्यानंतर जो आला तो कोण आला? रिपन आला. हा मित्रांनो भारतीयांमध्ये एवढा लोकप्रिय होता सांगू शकतो. एवढा मी स्टडी केलेला आहे मित्रांनो, जे की सेंट्रलच्या एक्झामचा पोस्ट विभागातील यापूर्वी विचारलेल्या प्रश्नांचा. त्यामुळं हे तुम्ही आत्ताच करून ठेवा. ठीक आहे, आणि त्याचा स्वभाव आपल्याला जर माहीत असेल, त्यांचं जे काही त्यांनी केलेले जे काही कायदे आहेत किंवा भारतीयांबद्दल त्यांच्या मनामध्ये जी काही आस्था होती किंवा तिरस्कार होता, त्यावरून ते लक्षात ठेवायला सोपं जातं. हा गेला तो आला, त्याच्या काळामध्ये कोणता समाजसुधारक होता त्याला ते रिलेट करा, काय कोणते कायदे झाले, त्यामध्ये कोणत्या चळवळी झाल्या त्या व्हाईसरॉयच्या कालखंडामध्ये, हे तुम्हाला काय करता येईल? लक्षात ठेवायला सोपं जाईल. चौरी चौरा घटनेने कोणते आंदोलन संपुष्टात आले? तर असहकार चळवळ. तर मित्रांनो हे प्रश्न जे आहेत ते आय थिंक मला वाटतं काल मी घेतलेला आहे, त्यामुळे पुढचं प्रश्न आपण घेऊ. वेळ शिल्लक राहिला कारण भरपूर विद्यार्थी आलेले आहेत. ठीक आहे, भरपूर विद्यार्थी आलेले आहेत. काल जर आपण व्हिडिओ पाहिला नसेल कालचा तर कृपा करून कालचा व्हिडिओ पहा. मला वाटतं हे व्हिडिओ काल मी रिपीट केलेले आहेत. ठीक आहे, तर हे प्रश्न काल रिपीट झाल्यामुळे आज आपण काय करूया, ह्याची PDF तर आपण देणारच आहोत. मला खाली व्हॉट्सअप नंबर आहे माझा, व्हॉट्सअपवरती मला आपण मेसेज करा. जर केला असेल तर निश्चिंत राहा, आपल्याला रिप्लाय भेटेल. एक्झाममध्ये टीम दिवस रात्र आपल्यासाठी झटत आहे, हे तुम्हाला या व्हिडिओवरून त्याच्या क्वालिटीवरून कळतच असेल मित्रांनो. कारण हे जे काय प्रश्न आहेत ते प्रश्न मित्रांनो फक्त डिझाईन करायचं काम नाही, डिझाईन तर कुठूनही कॉपी पेस्ट होतं. विथ स्पष्टीकरण एक्झाममध्ये टीम आपल्याला देत आहे, विथ स्पष्टीकरण देत आहे. ठीक आहे, तर विथ स्पष्टीकरण आपल्याला हे परीक्षा प्रश्न भेटत असल्यामुळं आपल्याला काय मित्रांनो याचा भरपूर असा परीक्षेमध्ये फायदा होणार आहे. इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना कोणी केली? तर रास बिहारी बोस. जपानमध्ये इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना रास बिहारी बोस यांनी केली. सँडर्सचा वध खालीलपैकी कोणी केला? तर राजगुरू आणि सुखदेव. राजगुरू आणि सुखदेव यांनी काय केला? सँडर्सचा वध केला. तर आज आपण काय पाहणार आहोत मित्रांनो, इथून पुढं मला वाटतं काल इथपर्यंत आपण पाहिलं होतं. ठीक आहे, 225 कालचा जर व्हिडिओ पाहिला नसेल आणि ही PDF विथ स्पष्टीकरण आपल्याला आपण देणार आहोत मित्रांनो. तर विथ स्पष्टीकरण आपल्याला ही संपूर्ण PDF प्लस 40 ऑनलाईन टेस्ट, 40 ऑनलाईन टेस्ट. ठीक आहे, फक्त 240 रुपयामध्ये. म्हणजे मित्रांनो ना नफा ना तोटा, कारण 7 शिक्षक, विचार करा 7 शिक्षकांना आपण ते पेमेंट देतो. कमीत कमी त्यांचा उदरनिर्वाह व्हावा, म्हणजे त्यांना सॅटिस्फॅक्शन भेटावं ते काम काय करत आहेत. कारण डेडिकेटली जर काम करायचं, फ्री काम तुम्ही 2 दिवस कराल, 3 दिवस कराल मित्रांनो, चौथ्या दिवशी तुम्हाला जे काही सध्या म्हणजे जगण्यासाठी आवश्यक 4 पैसे येण्यासाठी जे का आपण मित्रांनो धडपड करत असतो, त्यातून जर 4 पैसे भेटले तर अगदी डेडिकेटली आणि कंटिन्युअस हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. तर कंटिन्युअस आपण काय करू शकतो? वर्क करू शकतो. त्यामुळं आपण अगदी एवढ्या किमतीमध्ये 40 ऑनलाईन टेस्ट आणि 7000 प्रश्नांची PDF विथ एक्सप्लेनेशन विथ टायमर हा शब्द सुद्धा महत्त्वाचा आहे. हे सर्व टायमर सोबत, कारण हे ऑनलाईन आहे आणि ऑनलाईन असल्यामुळं काय मित्रांनो आपल्याला हे त्याची प्रॅक्टिस सुद्धा त्याच प्रमाणामध्ये पाहिजे आहे. ठीक आहे, कारण एक प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला जर किती वेळ लागतो हा अंदाज आत्ताच आला तर परीक्षेमध्ये आपल्याला 100 प्रश्न सोडवण्यासाठी गडबड होणार नाही आणि कोणताही ताण येणार नाही. चला, तर आता मित्रांनो पुढचा प्रश्न पाहूया. काल जर हे प्रश्न मी आता जे स्किप केले ते जर नसतील पाहिले तर कृपा करून काय करा, कालचा व्हिडिओ आपण पहा. ठीक आहे, कालचा व्हिडिओ आपण पाहून घ्या. चला, तर पहा आता मित्रांनो आपण SSCची तयारी करत असाल
SSC आपण तर पोस्ट विभागाच्या टेस्ट देतच आहोत, परंतु जे आपल्याकडे मटेरियल नाही ते मटेरियल सुद्धा मी तुम्हाला सजेस्ट करतो. SSC याची तर तयारी करत असाल, शिवाय आपल्याला आपलं जर नॉलेज चेक करायचं असेल, आजमावायचं असेल, फ्री हे सर्व मटेरियल कसं आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे. ठीक आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे. डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटेल, त्यावरती क्लिक करा आणि हे अनअकॅडमीचं 7 तारखेपासून जे स्टेट टेस्ट चालू होत आहेत, काय मेन्सच्या इंग्लिशच्या, स्पेशल इंग्लिशच्या या टेस्ट आहेत. ठीक आहे, इंग्लिशचा आपल्याला सुद्धा फायदा आहे मित्रांनो, पेपर सेकंडमध्ये आहे, पेपर 1मध्ये फायदा नाही आहे. परंतु SSC स्पेशल SSCची जर आपण तयारी करत असाल तर मित्रांनो आपल्यासाठी ही एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी म्हणता येईल. ठीक आहे, ही काय आहे आपल्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी म्हणता येईल. काय करायचं तर डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती जायचं. त्या लिंकवरती गेला की आपल्याला एक एनरोल म्हणून येईल आणि त्यावरती काय करा, आपण क्लिक करा, आपल्याला डायरेक्ट नोटिफिकेशन येईल. हे कोण करणार आहे, याचं ॲनालिसिस भेटणार आहे, याची PDF सुद्धा आपल्याला भेटणार आहे. आणि ह्याचं जे ॲनालिसिस आहे ते राणी सिंग सध्या टॉप लेवलला जे एज्युकेटर आहेत, जे की इंग्लिश स्पेशलिस्ट म्हणून ओळखलं जातं, असे ऑल इंडिया रँक जे हे एज्युकेटर आहेत मित्रांनो. राणी सिंग या मॅमला आपण फॉलो करा. इंग्लिशचा कोणताही प्रश्न असू द्या मित्रांनो, तिथं तुम्ही लाईव्ह विचारू शकता. फ्री ऑफ कॉस्ट हे मटेरियल मी तुम्हाला सजेस्ट करत आहोत. अनअकॅडमी तर्फे काय आहे हे मटेरियल स्टार्ट केलेलं आहे. ठीक आहे, तर 7 नोव्हेंबरला 8 वाजता, संध्याकाळी 8 वाजता काय आहे मित्रांनो, आपण ही टेस्टचं देऊ शकता. त्याचं ॲनालिसिस कधी भेटणार आहे तर लगेचच 8 नोव्हेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता याचं ॲनालिसिस आपल्याला भेटणार आहे या मॉक टेस्टचं. तर मित्रांनो यासाठी 1 रुपया पण खर्च करायचा नाही, त्यामुळे याचा जास्त ताण घेऊ नका. बिंदास डिस्क्रिप्शनमध्ये जो दिलेला आहे लिंक दिलेला आहे डायरेक्ट आपल्याला, तर त्या लिंकवरती क्लिक करा आणि या ऑनलाईन टेस्टचा आपण फायदा घ्या, त्याची PDF मिळवा. जवळपास मित्रांनो जे काय प्रश्न आहेत ते प्रश्न जर आपण पाहिलं तर आपण पाहू शकता की प्रश्न किती आहेत, तर 200 प्रश्न आहेत. किती मित्रांनो, 200 प्रश्न आहेत यामध्ये. आपण पाहू शकता 200 प्रश्न आपल्याला याची PDF भेटेल. तसंच आपण ही फ्री टेस्ट आहे, कोणताही यासाठी आपल्याकडून चार्ज घेतला जाणार नाही. फक्त या जी लिंक आहे अनअकॅडमीची हे डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हिडिओ संपल्यानंतर अवेलेबल करून देईल, त्यावरती क्लिक करा आणि डायरेक्ट काय करा अनअकॅडमीवरती जाऊन हे जॉईन करून घ्या. ठीक आहे, आणि पोस्ट विभागाचे जर पाहिजे असेल तर आपला जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या व्हॉट्सअपवरती आपण काय करा क्लिक करा आणि तिथून आपला काय करा पोस्ट विभागाच्या सुद्धा आपण टेस्ट परचेस करू शकता. चला तर मित्रांनो, आशा करतो आपण एनरोल कराल अनअकॅडमीचं जे काही या फ्री टेस्ट आहे त्यासाठी. चला पुढचा प्रश्न पाहूया आपण. तर आज इथपासून आपण सुरू करत आहोत, इथपासून पुढं सुरू करत आहे. कालचे जे मी आता स्किप केले ते प्रश्न आशा करतो की तुम्ही तिथं जाऊन सुद्धा पाहू शकता. कालच्या व्हिडिओच्या लिंकमध्ये जा आणि तिथं जाऊन हे प्रश्न पहा. खालील वर्णन हे कोणत्या व्यक्तीचे आहे. ठीक आहे, असा सुद्धा आजकाल नवीन ट्रेंड आलेला आहे मित्रांनो. एक वर्णन विचारायचं आणि त्या वर्णनावरून त्या व्यक्तीचं नाव पाहायचं. खालील वर्णन कोणत्या व्यक्तीचं आहे तर ते भारतीय घटनेचे शिल्पकार आहेत, यावरूनच आपल्याला समजेल. थोर विचार तर कोण आहे त्याचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्य प्रदेशमध्ये मोह इथे झाला. हे नवीन सांगायला नको, ते आपल्याला तर माहिती आहे. बहिष्कृत हितकांनी सभेची स्थापना कोणी केली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच केली. 30 जुलै 1924 रोजी समाजात जागृती निर्माण करणे, मानवी हक्कांचे संरक्षण करणे, शिक्षण देणे, आर्थिक स्थिती सुधारणे इत्यादी उद्दिष्ट ठेवून या संस्थेची स्थापना केली होती. ठीक आहे, मूक नायक हे पाक्षिक कोणी काढले, मूक नायक हे पाक्षिक कोणी केले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच काढलेले आहे. मूक नायक या पाक्षिकाचा. आता तुम्ही म्हणाल भाऊ सिलेबसमध्ये तर समाज सुधारक हा सेक्शन नाहीये, परंतु इंडियन फ्रीडम स्ट्रगल स्पष्टपणे सिलेबसमध्ये दिलेला आहे. इंडियन फ्रीडम स्ट्रगल आणि फ्रीडम स्ट्रगलमध्ये हे मुखपत्र असतील, वर्तमानपत्र असतील किंवा एखादा रेडिओद्वारे लोकांना जागृत करण्याचा जे काही प्रयत्न होते समाज सुधारकांचे, ते कुठेतरी चळवळी उभा करण्यास, आंदोलन उभा करण्यास मित्रांनो सहाय्य करत होते, खूप मोठा हातभार लावत होते. आणि यालाच काय म्हटलं आहे, इंडियन फ्रीडम स्ट्रगल. स्वातंत्र्यासाठी जे जे काही फ्रीडम अंतर्गत येतं, जे जे काही स्ट्रगल अंतर्गत येतं ते आपल्याला अभ्यासावं लागणार आहे. जे जे आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे जे महत्त्वाचं आहे ते आपल्याला करायचं आहे मित्रांनो. त्या अंतर्गत हे काय आहे आपल्याला करावंच लागणार आहे. ठीक आहे, इंडियन कल्चरचे पण प्रश्न आपल्याला यामध्येच भेटतील. हे इंडियन जॉग्राफीचे यापूर्वी आपण पाहिलेले आहे, नंतरही पाहणार आहोत. आणि टोटल PDF आपल्याला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती भेटेल. व्हॉट्सअप ग्रुप नंबर मी माझा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे किंवा कालच्या व्हिडिओच्या खाली पण भेटेल. हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर सुद्धा भेटेल. मूक नायक सुद्धा कोणी काढलं मित्रांनो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच काढलं. आणि याचा उद्देश काय होता
तर अस्पृश्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न यांनी केला होता. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असे ब्रीदवाक्य कोणत्या संघटनेचे होते? तर बहिष्कृत हितकारणी सभा. बहिष्कृत हितकारणी सभेचं हे काय होतं तर टॅगलाईन होतं असं सुद्धा आपण म्हणू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही बहिष्कृत हितकारणी सभा 30 जुलै 1924 रोजी या संघटनेची स्थापना केलेली होती. ठीक आहे, अगदी डेडिकेटली मित्रांनो आपण तयारी करत आहात. जवळपास डायरेक्ट आपण लाईव्ह क्लास घेतो तरी सुद्धा मित्रांनो एवढे आपण सर्वजण जॉईन होता. खरंच ही आनंददायी आणि एक्झाम मॉडेलला प्राऊड फील होणारी गोष्ट आहे. असंच मित्रांनो डेली आपण सहकार्य करत राहा. आपल्याला आपण एक्झाम मॉडेलतर्फे लवकरच लाईव्ह क्लासेस गणितचे स्पेशल देत आहोत, कारण गणित PDF समजत नाहीत. ट्रिक्स ज्या आहेत त्या प्रत्येकाला वाचून समजतीलच असं नाही. ठीक आहे, काही ट्रिक ज्या शॉर्ट ट्रिक असतात त्या आपण लाईव्ह क्लासद्वारे व्हाईट बोर्डवरती लवकरच 3 ते 4 दिवसामध्ये सुरू करतोय. महाडचा 14 तळे सत्याग्रह कोणी केला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच केला. अस्पृश्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी 19-20 मार्च रोजी 1927 रोजी महाड येथे सभेचे अधिवेशन घेतले. यावेळी कधी 1927 हा आकडा लक्षात ठेवा. ठीक आहे, तर या महाड येथे झालेल्या सभेमध्ये 14 तळ्यावर सर्व प्रतिनिधींनी जाऊन पाणी प्यायचे ठरवले. डॉक्टर बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली महाडच्या 14 तळ्यात जाऊन प्राणी प्राशन करणे या सत्याग्रहाकडे या समतेच्या लढ्यातील एक क्रांतिकारी संघटना म्हणून पाहिलं जातं. कारण त्यावेळेस पाणी पिणं, स्पृश्यांनी एक जे काही सार्वजनिक ठिकाणी जाऊन पाणी पिणं हा एक अगदी खूप कठोर गुन्हा त्या काळच्या तत्कालीन समाजातला समजला जायचा आणि त्यालाच कुठेतरी वाचा फोडण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं होतं. महाडच्या सत्याग्रहात केव्हा झाला? महाडचा जो सत्याग्रह होता तो कधी झाला? तर मी बघा एका प्रश्नामध्ये मी आता सांगितलं की हे डेट लक्षात ठेवा आणि या डेटवरून काय झालं आपल्याला दुसरा प्रश्न तयार झाला. डायरेक्ट प्रश्न तयार झाला काय? महाडचा सत्याग्रह केव्हा झाला? तर कधी झाला? 1927 साली. आणि काय आहे महाड येथील 14 तळीतील काय झालं पाणी प्राशन केलं आणि तेच ते आंदोलनाचा एक स्वरूप होता असं सुद्धा आपण म्हणू शकतो. काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह सुद्धा कोणी केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. कशासाठी? तर अस्पृश्य हिंदू धर्माचे घटक असूनही त्यांना काळाराम मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता, म्हणून मंदिर प्रवेश सुरू करण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक निर्णय घेतला आणि 1930 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा सत्याग्रह 1934 पर्यंत हा सत्याग्रह काय होता सुरू होता. हे सुद्धा लक्षात घ्या. कोणता सत्याग्रह? काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. बाजारात मित्रांनो हजारो पुस्तकं आपल्याला भेटतील. ठीक आहे, परंतु त्या पुस्तकांमध्ये आपल्याला प्रश्न वाचताना जी काही कॉन्फिडन्स येणं गरजेचं आहे की बाबा आपण 2.5 महिन्यात जी काही तयारी करत आहोत, खरंच ही 2.5 महिन्यात तयारी आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत घेऊन जाईल का हे जर पुस्तक वाचलं आणि जर आपलं मन येस म्हटलं तर मित्रांनो कोणाचंही ऐकू नका. ते पुस्तक तुम्ही बिंदास परचेस करा आणि परचेस करताना एक लक्षात घ्या कमीत कमी त्याच्यात 3 एडिशन कमीत कमी त्याच्यात 3 एडिशन झालेल्या पाहिजेत. आपल्याला ट्रायल अँड एरर यानुसार ध्येयापर्यंत पोहोचायला वेळ नाहीये. कारण एकतर जवळपास 2016ला माझ्या माहितीप्रमाणे 2016ला ही भरती आली होती. कधी? 2016 साली ही भरती आली होती. त्यावरती आज भरती आलेली आहे. विचार करा, एवढ्या वर्षाने आपण ही भरतीसाठी तयारी करत आहोत. माहीत नाही की यानंतर ही भरती कधी येईल, तोपर्यंत आपलं एज बार पण बरेच बांधव होतील. ठीक आहे, त्यामुळं आपल्याला ती वाट पाहिजे नाही पुढच्या भरतीची. आत्ता लगेचच मित्रांनो याच भरतीमध्ये आपल्याला जवळपास 1,500 जागा आहेत. ठीक आहे, 1300+ जागा आहेत. तर याच भरतीमध्ये एक जागा आपल्यासाठी पाहिजे आहे. त्यामुळं असं पुस्तक चूज करा की कमीत कमी 3 एडिशन, जेणेकरून त्या लेखकाला एक एरर त्याची सुधारण्याची संधी भेटत असते. ठीक आहे, आणि आपण एक्झाम ऑडिटतर्फे तर कित्येक वर्षापासून पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल याची तर आपण टेस्ट सिरीज चालू केलेलीच आहे. त्यामुळे आपल्या प्रश्नामध्ये एरर मित्रांनो असण्याचा आपल्या टेस्ट सिरीजमध्ये काही संबंध नाही, कारण आपण स्पष्ट देत आहोत. नाही फक्त इथं जर आपण दिलं असतं ऑप्शन नंबर C याचं बरोबर उत्तर आहे तर मित्रांनो कुठेतरी डाऊट राहिला असता. प्रत्येक प्रश्नाचा एक्झाम ऑडिओने मित्रांनो काय केलेलं आहे? स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि एक लक्षात घ्या, हे टोटली एक्झाम ऑडिओचं कार्य आहे. यामध्ये कोणतंही कॉपीराईट नाहीये. ठीक आहे, कोणतंही मित्रांनो आपण जे काय टोटल कॉपीराईट जे आहे ते एक्झाम ऑडिओकडे आहे, कारण एक्झाम ऑडिओचे टीचर यासाठी दिवस रात्र मेहनत घेत आहेत, स्पेशली पोस्ट विभाग भरतीसाठी. त्यामुळं आपण आत्ताच मित्रांनो व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. डिस्क्रिप्शन माझा नंबर आहे. जर यापूर्वी मेसेज केलेला असेल तर निश्चिंत राहा, आपल्याला नक्की रिप्लाय भेटेल. आजपासून होणाऱ्या टेस्ट आपण 7 नोव्हेंबर परवापर्यंत ढकललेल्या आहेत. त्यामुळं आपण काय करा, लगेचच जॉईन व्हा आणि जेणेकरून पहिल्या बॅचमध्ये आपल्याला
आपल्याला प्रवेश भेटेल. त्यानंतर आपण जॉईन व्हाल तर आपल्याला थोडासा वेट करावा लागेल, दुसऱ्या बॅचमध्ये आपल्याला प्रवेश भेटेल. ठीक आहे. भारतीयांना राजकीय हक्क देण्यासाठी ब्रिटिश सरकारने कोणती कमिटी स्थापन केली होती? तर साऊथ बरो ही कमिटी स्थापन केली होती. बाबासाहेबांनी मतदारांना मतदानाचा हक्क, उमेदवारीचा हक्क, अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदान संघ इत्यादी मागण्या या कमिटी समोर केल्या होत्या. कोणत्या ब्रिटिश सेनानींनी तात्या टोपे यांना पकडले होते? तर जनरल कॅम्पबेल. तात्या टोपे नानासाहेब पेशव्यांचा सेनापती होते, त्यांना शिप्री येथे फाशी देण्यात आली होती, शिवापूर येथे. ठीक आहे. तर कोणत्या ब्रिटिश सेनानींनी तात्या टोप्यांना पकडलं होतं? तर कॅम्पबेल यांनी तात्या टोप्यांना पकडले होते. तर वेगवेगळे उठाव जे आहेत ते मोडीत काढण्यास कॅम्पबेलचा मोठा हात होता मित्रांनो. अगदी धडाडीचा म्हणजे इंग्रजांच्या जे काही इतर सेनानी होते त्यापैकी एक मित्रांनो अग्रक्रमाने नाव घेतलं जातं कॅम्पबेल यांचं. हे सुद्धा लक्षात घ्या. तात्या टोपे यांनीच पकडलं होतं. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच केली, हे सुद्धा लक्षात घ्या. हे फक्त मी तुम्हाला असं, मला जर वेळ वाढवायचा असता, ठीक आहे, मला जर खूप व्हिडिओ उगीच लेंदी बनवायचा असता तर मी काय केलं असतं मित्रांनो? तर उगीच असं केलं असतं, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली? ऑप्शन नंबर 1 नारायण मेघाजी लोखंडे, ऑप्शन नंबर 2 लोकमान्य टिळक, ऑप्शन नंबर 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. तर मित्रांनो याचं ऑप्शन नंबर सी बरोबर उत्तर आहे. असं करत गेलो असतो, आपल्याला तेवढा वेळ नाही मित्रांनो, त्यामुळे मी फास्ट आपण काय करत आहोत हे प्रश्न घेत आहोत. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. 5 ऑगस्ट 1936 रोजी बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. 1937 त्या निवडणुकीत मजूर पक्षाने 13 जागा जिंकल्या होत्या, हे सुद्धा लक्षात घ्या. ठीक आहे. डोंगरीच्या तुरुंगात आमचे 101 दिवस हा ग्रंथ कोणी लिहिला? गोपाळ गणेश आगरकर. राजद्रोहाच्या आरोपाखाली गोपाळ गणेश आगरकर व लोकमान्य टिळक यांना डोंगरीच्या तुरुंगामध्ये ठेवले होते. तेथे त्यांनी डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस, इथं आमचे नाही आहे, डोंगरीच्या करा. ठीक आहे. किंवा इट्स ओके, डोंगरीच्या तुरुंगात आमचे असं पण म्हणू शकता. काही ठिकाणी तसं आलं तरी ताण घेऊ नका. महत्त्वाचं काय आहे, आमचे किंवा डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हा ग्रंथ कोणी लिहिला? तर गोपाळ गणेश आगरकर यांनी लिहिला. हडप्पा संस्कृतीतील शहरांच्या वैशिष्ट्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही असं म्हटलेलं आहे. तर ऑप्शन नंबर सी जे आहे ते नाही. बाकीचे जे काय बरोबर आहेत. नगरांना प्रामुख्याने 2 भागांमध्ये विभागले गेले होते. नगरांमध्ये सामान्यतः पश्चिमेकडील भाग अधिक उंचीवर होता, हा सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे. आणि आपण जर पाहिलं तर नगराभोवती तटबंदी कच्च्या विटांपासून, हे काय चुकीचं आहे. नगराभोवती तटबंदी कशाच्या होत्या? कच्च्या विटांपासून बनवलेली होती. पश्चिमेकडील भाग खालील काय म्हटलेलं आहे लक्षात घ्या. 1 मिनिट. हां, चला. तर चुकीचं काय आहे मित्रांनो? तर ऑप्शन नंबर सी हे काय आहे? चुकीचं आहे. ठीक आहे. पश्चिमेकडील भाग काय? छोटा व अधिक उंचीवर होता, त्याला नगर दुर्ग असं म्हणत. पूर्वेकडील भाग कसा होता? ढोबळमानाने फक्त लक्षात घ्या, कारण असाच प्रश्न काय असतात, थोडे किचकट असतात आणि यामध्येच काय होतात, जे आपले स्पर्धक आहेत आपल्या पुढे थोडीशी बाजी मारतात आणि ते थोड्याशा पॉईंटने किंवा 1 मार्कने काय होतं, कट ऑफ आपण मिस करतो. पश्चिमेकडील भाग छोटा व अधिक उंचीवर होता, त्याला नगरदुर्ग म्हणतात. पूर्वेकडे म्हणजे हे सगळं काय स्टेट बोर्डमध्ये जर आपण पाहिलं, ठीक आहे, तर यामध्ये आपल्याला हे दिसू शकतं. त्यातूनच हे आपण काय केलेलं आहे, त्याचा मतितार्थ गाभा आपल्याला पूर्ण पुस्तक वाचायची काही आवश्यकता पडणार नाही, यावर थोडं जास्त लक्ष दिलेलं आहे. पूर्वेकडील भाग मोठा व कमी उंचीवर होता, त्याला नगर म्हणत. तटबंदीसाठी पक्क्या विटांचा वापर, ठीक आहे, पट्ट्या विटांचा वापर, या तटबंदीत थोड्या अंतरावर बुरुजांची निर्माण केली. म्हणजे कच्च्या विटांचा नव्हे तर काय केलं होतं, पक्क्या विटांचा काय केलं होतं, यामध्ये तटबंदी बनवण्यासाठी वापर केलेला होता. तर हा काय चुकीचा आहे, ऑप्शन नंबर सी. खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. चुकीचे विधान म्हटलेलं आहे, पंजाबमधील रावी नदीच्या काठी, हे काय आहे मित्रांनो, चुकीचं आहे. पूर्ण वाचत नाही, ठीक आहे, डायरेक्ट जे बरोबर आहे ते वाचूया. सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली उत्खनन झाले व सिंधू संस्कृती जगासमोर आली, हे सुद्धा बरोबर आहे. हडप्पाच्या दक्षिणेला सुमारे 650 किलोमीटर
सिंधू नदीच्या खोऱ्यात मोहनजोदडो येथे उत्खनन झाले, हे सुद्धा खरं आहे. तर उत्तर पहा, पंजाबमधील रावी नदीच्या काठी 1921 मध्ये पुरातन विटा व चित्रलिपी असलेल्या मुद्रा सापडल्या. इसवी सन 1921 हडप्पा येथे सिंधू संस्कृती अवशेष लोहमार्गाचे काम करताना सापडले, हे सुद्धा लक्षात घ्या. पुढचा प्रश्न पाहूया. सिंधू संस्कृतीचे अवशेष सर्वप्रथम कोठे सापडले? सिंधू संस्कृतीचे अवशेष सर्वप्रथम कोठे सापडले? तर हडप्पा या ठिकाणी काय झालं, सर्वप्रथम सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडले, म्हणून या संस्कृतीला आपण काय म्हणतो? हडप्पा संस्कृती असं म्हणतो. या संस्कृतीचे अवशेष, एक मिनिट, हा थोडासा व्यत्यय आला होता मित्रांनो. तर पहा, इंडियन कल्चर अंतर्गत हे प्रश्न पाहत आहोत, हे सुद्धा लक्षात घ्या. आपण आपला सिलेबस जो आहे तो सिलेबस काय पाहिजे? आपल्या डोळ्यासमोर पाहिजे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामुळं आपलं जे काही कल्चर आहे थोडासा आपण अगदी पाठीमागं जाऊन डायरेक्ट आपण काय करणार आहोत? फ्रीडम स्ट्रगल पर्यंत येत आहोत. म्हणजे डायरेक्ट पाठीमागं प्लस फ्रीडम स्ट्रगल हे एकत्रित करून आपण काय करत आहोत मित्रांनो? आपल्याला हे संपूर्ण सिरीज 7000 प्रश्न, जेणेकरून सिरीज वाचल्यानंतर आपल्याला भयंकर असा कॉन्फिडन्स, एवढा कॉन्फिडन्स की आता जे काही फायनल टच म्हणतात, फायनल टच, यापूर्वी पुस्तकं सुद्धा मी सजेस्ट केलेली आहेत. ती पुस्तकं सुद्धा मित्रांनो आपण वाचा. ती पुस्तकं तर आपल्याकडे असतीलच स्पर्धा परीक्षा करत असताना. त्यामुळे पाठीमागे एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्याला भरपूर प्रतिसाद आहे, तर तो नक्की वाचा. सिलेबसनुसार तो बनवलेला आहे. चला, कुठं आलं होतं मित्रांनो? हां, तर महास्नानगृहाच्या निर्मितीमध्ये इंडियन कल्चर या अंतर्गत हे अभ्यासणं गरजेचं आहे मित्रांनो. आणि अशा प्रकारचे प्रश्न SSC ला विशेष करून बनतात. SSC असेल त्याच अनुषंगाने SSCच्या धर्तीवरती जर आपण पाहिलं तर मित्रांनो, रेल्वे असेल, SSC असेल, सेंट्रलच्या परीक्षा आहेत, त्या अनुषंगानेच आपण यापूर्वी जे ग्रामीण डाक सेवक असेल, पोस्टमन, मेलगार्ड, UP, हरियाणा, नंतर आपण जर पाहिलं मध्य प्रदेश, या ठिकाणी ज्या काय भरत्या पाठीमागं झाल्या त्याचा आधार घेऊन काय करत आहोत? हा प्रश्न डिझाईन करत आहोत. महास्नानगृहाच्या निर्मितीमध्ये कशाचा वापर केला होता? तर पक्क्या विटा, प्लास्टरचा वापर, चारकोलचा थर, या सर्वांचा वापर केला होता. स्नानगृहातील पाणी झिरपून जाऊन नये म्हणून स्नानगृहाचे बांधकाम काय केलं होतं? पक्क्या विटा व प्लास्टरचा वापर करून केला जात, तसेच प्लास्टरवर चारकोलचा थर चढवला जात होता. हडप्पा काळातील लोक तांबे हे कोठून आयात करत होते? तर राजस्थानमधून करत होते, हे सुद्धा लक्षात घ्या. तर इंडियन कल्चर या अंतर्गत हे पाहत आहात मित्रांनो. त्यामुळं पेशन्स ठेवा आणि प्रत्येक जणाने एक लाईक मित्रांनो नक्की करा, कारण खूप कष्ट करून हे सर्व प्रश्न मी बनवत आहे आपल्यासाठी मित्रांनो. ठीक आहे. तर हे जे काय आहे, तांबे कुठून? राजस्थान येथून आयात केले जात असे. पश्चिम आशियाई देश ओमान येथूनही हडप्पा काळातील लोक तांबे आयात करत असे. हडप्पा काळात टीनचे आयात कुठून करत असे? तर अफगाणिस्तान. काश्य बनवण्यासाठी तांबे व टीन एकत्र करावे लागते, त्यासाठी लागणार टीन हे काय करत जातं? हडप्पा काळातील लोक इराण व अफगाणिस्तान येथून आयात करत असत. ठीक आहे. इंडियन कल्चर अंतर्गत हे आपण सर्व प्रश्न पाहत आहोत, लक्षात घ्या. आपल्याला माहिती पाहिजे आपण जो व्हिडिओ पाहतोय तो व्हिडिओ आपल्यासाठी लाभदायक आहे किंवा नाही, हे आपल्याला वारंवार प्रश्नागणी माहीत पाहिजे, म्हणून मी आपल्याला हे सर्व काय सांगत आहे. ठीक आहे. टू द पॉइंट, सिलेबसनुसार सर्व काय आहे. प्रत्येकाने एक लाईक फक्त करा मित्रांनो. माझा कॉन्फिडन्स तुम्ही वाढवा, तुमचा मी वाढवतो. डेली आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व काही मित्रांनो एकमेकांच्या सहाय्याने आपण काय करत आहोत? एकमेकांना पुरवत आहोत. मौल्यवान खाड्याची आयात हडप्पा काळात कोठून केली जात असे? तर मौल्यवान खडे जे असायचे, मग त्यामध्ये डायमंड वगैरे असेल, तर ते कुठून? इराणमधून करत असे. सोने हा धातू हडप्पा काळात कुठून आयात केला जात असे? तर कर्नाटक या ठिकाणातून काय केलं जातं? सोने हा धातू आयात केला जात असे. खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. वरीलपैकी जे काही दोन्ही बरोबर आहेत ते काय योग्य विधाने आहेत, म्हणजे कोणते? तर कालिबंगन येथे
कालिबंगन व लोथल या ठिकाणी अग्निकुंडाचे अवशेष मिळाले. हडप्पा, मोहनजोदडो, लोथल इथे भांडारगृह सापडले आहेत. हे सुद्धा काय आहे मित्रांनो, योग्य विधान आहेत. अग्निकुंडाचे अवशेषावरून या काळात लोक अग्निपूजा करत असतील हे समजले जाते. ठीक आहे. तर हे प्रश्न इंडियन कल्चर फ्रीडम स्ट्रगल अंतर्गत तर आपण पाहिलंच, व्हॉइसरॉय वगैरे पाहत आहोतच. 1000 प्रश्न असे देणार आहेत टॉप लेवलचे. आणि त्यानंतर सुद्धा आपण पुरा असं नाही की मी 7000 प्रश्न झाले म्हणजे थांबणार आहे, परंतु एक आपल्याला कुठेतरी एक असं इस्टिमेट असावा डोळ्यासमोर आपल्याला स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी. ते तुम्हाला 7000 दिलेले आहेत लिहून, प्लस 40 ऑनलाईन टेस्ट. आत्ताच मित्रांनो अजूनही व्हॉट्सअपला आपल्या संपर्क केला नसेल तर नक्की डिस्क्रिप्शनमध्ये आपला नंबर आहे. लवकरच मित्रांनो आपले जे काही PDF आणि ऑनलाईन टेस्ट जे आहेत ते आपल्याला आपल्या याच्यावरती मिळणार आहे. 7 नोव्हेंबरपासून सुरू करत आहोत. त्या अगोदर शक्य असेल तर घ्या. त्यानंतर जर व्हिडिओ पाहत असाल तरी सुद्धा आपण नेक्स्ट बॅचमध्ये नक्की जॉईन होऊ शकता. कंटिन्यू आपल्या बॅचेस चालूच आहेत. ठीक आहे. सिंधू संस्कृतीत प्रचंड गोदीचे अवशेष कोठे सापडले? तर सिंधू संस्कृती लोथल या शहरात प्रचंड गोदीचे अवशेष सापडले. गोदीची लांबी 270 मीटर रुंद आणि 37 मीटर आहे. तर काय, लांबी 270 मीटर आणि रुंदी किती आहे, 37 मीटर. या गोष्टीवरून जहाज बांधणी, व्यापार व व्यापारी मार्गाची माहिती या लोकांना असणार असं काय केलं, अंदाज बांधला जाऊ शकतो. खालीलपैकी विधान कोणते चुकीचे आहे ओळखायचं आहे आपल्याला. तर दायमाबाद येथे नांगरलेल्या शेतीचा पुरावा मिळाला हे उदाहरण काय आहे, चुकीचं आहे. तर पहा, कालिबंगन येथे काय झालं, नांगरलेल्या शेतीचा पुरावा मिळाला होता. गहू व सातू ही महत्वाची पिके या ठिकाणी होती. एक इंडियन कल्चर अंतर्गत पाहतोय, लक्षात घ्या, बोर होऊ नका. प्रश्न जरी थोडं बोर वाटण्यासारखं असतील तरी महत्वाचे प्रश्न आहेत. फक्त आपल्याला टॉप 50 टॉप 100 घेऊन काही होणार नाही मित्रांनो. हजारो प्रश्न वाचावे लागतील. स्वतः एक्झामवाल्यांनी फॉर्म भरलेले आहेत, त्यामुळं एवढी तरी मित्रांनो कुठं तर आयडिया आलेली आहे की लाखोंच्या तादादने फॉर्म आलेले आहेत. त्यामध्ये फक्त 1300 प्लस जागा आहेत. 1500 धरूया आपण, आपल्या सर्वांच्या नशिबाने जर जागा वाढल्या तर 1500 धरूया. तर यामध्ये एक जागा मिळवण्यासाठी एक टॉप 50 टॉप 100 प्रश्नाच्या मागे धावू नका. आपल्याला टू द पॉईंट सिलेबसनुसार एक कमीत कमी 1000 प्रश्न तुम्ही स्वतः काढा. नसतील, एवढा वेळ नसेल तर एक्झाम बॉडीने रेडीमेड मटेरियल तयार करून दिलेलं आहे, त्याचा फायदा घ्या. काही करा तुम्ही, परंतु असं 50 टॉप 100च्या मागं धावून काही होणार नाही. 60 मार्क पडतील, 70 पडतील, कट ऑफ मित्रांनो 80 प्लस जाईल, 75 प्लस जाईल. वरची 5 मार्क मिळवणं हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि आपलं ध्येय गाठण्यासाठी ते 5 मार्क निर्णायक ठरणार आहेत. ठीक आहे. तर आपण सर्व सुज्ञ आहात. आपण स्वतः काय करा, प्रत्येक GKचे 1000, इंडियन कल्चर्स आणि फ्रीडम स्ट्रगलचे 1000, त्यानंतर सिविक्सचे 1000, इथिक्स अँड इंटिग्रिटीचे 1000, मॅथचे कमीत कमी 600 प्रश्न काढा, रिझनिंगचे कमीत कमी 600 प्रश्न काढा. ठीक आहे. असे करा मित्रांनो. आपल्याला दुनियातली कोणतीच ताकद असं जर आपण स्ट्रॅटेजी केलं तर अडवू शकणार नाही. तर पुढचा प्रश्न पाहूया. हडप्पा काळात लोक कशाची पूजा करत असेल तर मातृदेवतेची पूजा करत असेल. हडप्पा संस्कृतीतील लोकांची उपजीविका शेतीवर होती, त्यामुळे ते भूमातेस देवता मानत होते. हडप्पा काळातील लोक धर्म कल्पनांबाबत खालीलपैकी योग्य विधान काढायचं आहे आपलं. ठीक आहे. इंडियन कल्चर अंतर्गत पाहतोय, बोर होऊन नका मित्रांनो. ठीक आहे. वरील सर्व जे आहे ते हडप्पा काळातील लोकांना धर्म कल्पनाबद्दल कोणते विधान बरोबर आहे, तर लोकांची उपजीविका शेतीवर होती, भूमातेस मातृदेवत मानत, सूर्य जल अग्नी वृक्ष यांची ते पूजा करत होते, मातृदेहाचे विधीपूर्वक दफन करत. लोथल या एकाच ठिकाणी 2 मृतदेह पुरल्याचे पुरावे सुद्धा आपल्याला इतिहासामध्ये आढळतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. 67 जण आहेत मित्रांनो. प्रत्येकाने एक लाईक करा. ठीक आहे. प्रत्येकाने एक लाईक करा. माझा जर हा प्रयत्न आपल्याला आवडत असेल, जेणेकरून उद्या येताना मी आज जेवढी एनर्जी घेऊन आलेलो आहे, जेवढं मित्रांनो आज मोटिवेट होऊन आलेलो आहोत, कित्येक पटीने उद्या मोटिवेट होऊन आपल्यासाठी प्रश्न डिझाईन करून, त्यासाठी काय करायचं आहे, मी तुम्हाला ज्या पद्धतीने मोटिवेट करण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही मला फक्त एक लाईक करून मोटिवेट करू शकता. शक्य असेल तर तुमच्या वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपला कृपा करून शेअर करा. इतर बांधवांना फायदा होऊ दे मित्रांनो. ठीक आहे. त्यामुळं शेअर करा. आपल्या टेलिग्राम, व्हॉट्सअप, इतर ग्रुपवर आता सुद्धा तुम्ही शेअर करू शकता. कोणत्या संस्कृतीत मंदिरे आढळत नाहीत? हडप्पा संस्कृतीमध्ये, कारण येथे लोक पशुपती, नाग, वृषभ यांची पूजा करत असत. हडप्पा काळातील लोकांची उपजीविका शेतीवर होती, म्हणून ते गोमातेस मानत होते, सुद्धा लक्षात घ्या. खालीलपैकी बरोबर विधान कोणतं आहे ओळखायचं आपल्याला. हडप्पा काळातील नगरामध्ये हडप्पा काळातील नगरामध्ये प्रत्येक विभागात 20 ते 30 घरे होती.
हडप्पाकालीन संस्कृतीत प्रत्येक घरात स्नानगृह होते. घरे 1 किंवा 2 मजली होती. प्रत्येक घर शेजारच्या घरापासून अलग होते. ही सर्व काही विधाने बरोबर आहेत. म्हणजे मुद्दामून मी काय केलेलं आहे, प्रश्न रूपात आपल्याला हे सर्व इंडियन कल्चर देण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून आपल्याला वाचताना इंटरेस्ट येईल. आणि मित्रांनो, हे स्पष्टीकरण एवढं जबरदस्त आहे की यामध्ये कित्येक प्रश्न बनू शकतात. ठीक आहे, यामध्ये कित्येक असे प्रश्न बनू शकतात. वाचताना थोडं बोर होईल मित्रांनो, पण नो पेन नो गेन, लक्षात घ्या. थोडंसं फक्त जर आपण असं पोस्ट विभाग भरती म्हटलं की टॉप 50 प्रश्न सांगा महाराष्ट्रात किंवा जगात सर्वात जास्त पोस्ट ऑफिस कोठे आहेत सांगा, असं झालं. हे प्रश्न मित्रांनो ऐकायला खूप छान वाटतात. असं नाही की पोस्ट विभागाची भरती म्हणजे फक्त पोस्ट विभागाचेच प्रश्न येतील किंवा हायलाइटेड प्रश्न येतील, ते येतील. परंतु 100 प्रश्नांपैकी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, कमीत कमी टार्गेट ठेवायचं आहे 75 to 80 पर्यंत जाण्याचं. फक्त आपल्याला पेपर 1 क्रॅक तर करायचा आहेच, सोबतच आपल्याला फायनल मेरिटमध्ये यायचं आहे सुद्धा आपण काय करायचं लक्षात ठेवायचं आहे. हडप्पा काळातील संस्कृतीमध्ये रस्ते कसे होते, तर काटकोनांमध्ये छेदणारे होते. हडप्पा संस्कृतीत रस्ते काटकोनांमध्ये छेदणारे होते, म्हणून हडप्पाकालीन नगरांचे विभाजन हे छोट्या छोट्या नगरांमध्ये सुद्धा झालेले होते. खालीलपैकी योग्य विधान सांगा. तर योग्य विधान कोणतं आहे, हडप्पाकालीन लोक सोने व चांदीचा वापर अलंकार व भांडी बनवण्यासाठी करत. तांबे व काश्य धातूचा वापर भांडी हातारे बनवण्यासाठी केला जात असे. हडप्पाकालीन लोकांना लोखंडाची माहिती नव्हती. हे सर्व काय विधाने बरोबर आहे. हडप्पाकालीन लोकांना कोणत्या धातूची माहिती नव्हती, तर आताच मी तुम्हाला सांगितलं, डिस्क्रिप्शन मधून सुद्धा आपण प्रश्न तयार करता शकता. कसे प्रश्न तयार होतात तर त्याचं उदाहरण मी दिलेलं आहे. तर कोणत्या धातूची माहिती नव्हती, तर लोखंड. ह्या संस्कृतीतील हडप्पाकालीन संस्कृतीतील लोकांना तांबे आणि काश्य या धातूचा वापर भांडे बनवण्यासाठी करत, परंतु उत्खननात कोठेही लोखंडाचे अवशेष सापडलेले नव्हते. हे सुद्धा त्यावरून एक इतिहासकाराने किंवा मित्रांनो पुरातत्व खात्यातील जे काही त्यांचं मित्रांनो गेस करण्याचे जे काही त्यांचे तंत्र आहेत त्यानुसार काय आहे, तर या हडप्पाकालीन संस्कृतीत काय आहे, तर लोखंड या धातूची माहिती नव्हती असा निष्कर्ष काढला गेलेला आहे. मित्रांनो, हे प्रश्न जरी कदाचित बोर होत असाल, परंतु मित्रांनो आपण आजारी पडल्यानंतर जी गोळी खातो तो मित्र कडू असते, परंतु तीच आपल्याला काय करत असते, रिकवर करत असते. त्यामुळं असे प्रश्न हे टू द पॉइंट सिलेबसमध्ये, त्यामुळे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. टॉप 50 टॉप 100 प्रश्न वाचून काही होणार नाही. कमीत कमी 7000 प्रश्न खूप काही लॉजिकने, खूप काही मित्रांनो इस्टिमेट स्ट्रॅटेजी बनवून ते बनवलेले आहेत. ठीक आहे, तर त्याचा नक्की फायदा करून घ्या. किंवा आपल्याकडे जेवढे साहित्य वेळ असेल तर आपण स्वतः बनवा. मी म्हणत नाही की एक्झाम मटेरियल आपण घ्या, फक्त एक प्रामाणिक हेतूने मी तुम्हाला सांगतो की कमीत कमी 7000 प्रश्न टॉप लेवलचे, जेणेकरून आपण वाचताना भरकटणार नाही. पोस्ट विभागाची भरती करताना यूपीएससीच्या दायऱ्यामध्ये शिरणार नाही, याची तुम्हाला जाणीव व्हावी म्हणून सिलेबस डोळ्यासमोर ठेवा. प्रत्येक याचे 1000 प्रश्न काढा. वेळ शिल्लक राहिला तर बाकीचं करा, मी म्हणत नाही तेवढंच करा. जर राहिला वेळ शिल्लक तुम्हाला तेवढे करून, तर बाकीचे तुम्ही आवर्जून करा. ठीक आहे. खालीलपैकी असत्य विधान कोणते. काळातील लोथल येथे प्रमुख बंदर होते. त्यानंतर वेगवेगळे उदाहरणं आहेत. हडप्पा काळात मेहरगड या ठिकाणी कापसाची शेती केली जाई, हे सुद्धा काय बरोबर आहे. तर ऑप्शन नंबर सी हे चुकीचं आहे. हडप्पाकालीन धोलावीर हे शहर सध्या गुजरात राज्यात आहे, तर इथं काय सांगितलं होतं पाकिस्तान. तिथे कुठं आहे, धौलवीरा हे शहर तर गुजरात या ठिकाणी आहे. खालीलपैकी हडप्पा काळातील प्रमुख बंदर कोणते, तर लोथल हे हडप्पा काळातील काय प्रमुख बंदर होते. हडप्पा काळात हे बंदर गुजरात राज्यात आहे व ते भोगवा नदीच्या काठी वसलेले आहे. ठीक आहे, भोगवा या नदीच्या काठी वसलेले आहे. तर मित्रांनो, प्रत्येकाने एक लाईक करायचं आहे. जर तुम्हाला आवडत असेल, फोर्स अजिबात नाहीये. ठीक आहे, फोर्स बिलकुल नाहीये. आवडत असेल स्वइच्छेने फक्त एक लाईकवरती क्लिक करायचं आहे. आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती, आवडत्या व्हॉट्सअप ग्रुपवरती कृपा करून शेअर करायला मित्रांनो विसरायचं नाहीये. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, कारण आपण असे डेडिकेटेड व्हिडिओ आपल्यासाठी डेली घेऊन येत आहे. लाईव्ह घेत आहे, कधी शक्य नाही झालं तर ऑफलाईन सुद्धा घेत आहे. ठीक आहे, आणि लवकरच आपण व्हाईट बोर्डवरती गणितचे एक्सप्लेनेशन स्टार्ट करत आहोत. प्रमुख बंदर कोणते होते, लोथल हे कुठे आहे, सध्या गुजरात राज्यामध्ये आहे आणि ते भोगवा नदीच्या काठी आहे. धौलवीरा नगर सध्या कुठे आहे, तर गुजरातमध्येच आहे, हे सुद्धा लक्षात घ्या. धौलवीरा हे नगर जे आहे, धौलवीरा येथील जमीन सुपीक होती व या नगरामध्ये मोठे प्रवेशद्वार होते. त्याचं वैशिष्ट्य आहे, या नगरामध्ये मोठी मैदाने होती, ज्या मैदानात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जात होते.
हडप्पा काळात कापसाची शेती कोणत्या नगरात केली जात असे? तर मेहरगड. उत्खननातील उत्खनन जे होतं त्यातील पुतळे आणि मुद्रांवरील चित्रे व कापडांचे अवशेष यावरून या काळातील लोक कापड विणत असत हे लक्षात येते. म्हणजेच हडप्पा संस्कृतीत लोकांना कापूस माहीत होता यावरून आपण निष्कर्ष हा काढू शकतो. विणत असे असं करा. ठीक आहे. ह्याची संपूर्ण PDF आपल्याला येईल मित्रांनो. प्लस 40 ऑनलाईन टेस्ट आपल्याला देणार आहे. प्लस हे 7000 प्रश्नांची PDF विथ टायमर हे संपूर्ण भेटणार आहे. विथ टायमर कशासाठी? तर आपल्याला एक अंदाज यावा परीक्षेमध्ये की आपल्याला प्रश्न सोडवण्यासाठी कोणत्या प्रश्नाला किती वेळ लागतो, 100 प्रश्नाला आपल्याला कसा स्ट्रॅटेजी बनवायला पाहिजे. टेस्ट काही होणार नाही मित्रांनो, कारण ऑनलाईन परीक्षा आहे. ऑफलाईन जर असेल तर मी सजेस्ट बिलकुल केलं नसतं. ऑनलाईन परीक्षा आहे. नक्की मित्रांनो 240 रुपयामध्ये हे सर्व मटेरियल आपण देत आहोत. ठीक आहे. तर नक्की व्हॉट्सअप नंबर जो आहे 724843 724843 0176 या नंबरवरती आपण काय करायचं आहे, आत्ताच कॉन्टॅक्ट करायचा. एक्झामवाली टीम आपल्याला लवकरच काय करेल, रिप्लाय देईल. 724843 0176. चला पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो. ओके, पुढचा प्रश्न पाहूया. सिंधू संस्कृतीत नांगरलेल्या शेतीचा पुरावा कुठे मिळाला? इंडियन कल्चर अँड फ्रीडम स्ट्रगल याचे प्रश्न पाहत आहोत. सध्या इंडियन कल्चरवरचे काही प्रश्न आपल्याला अभ्यासासाठी आपण पाहत आहोत. बोरिंग वाटत असलं तरी मित्रांनो आपण इंटरेस्टिंगली आणि तेवढ्याच एनर्जीने प्रश्न अभ्यासायचे आहेत, कारण स्पर्धेच्या पुढे जायचं तर आपल्याला या मार्गानेच जावं लागेल असं मित्रांनो मी खात्रीपूर्वक आणि विश्वासाने अनुभवाने सांगत आहे. सिंधू संस्कृतीत नांगरलेल्या शेतीचा पुरावा कुठे मिळाला? कालिबंगन. हडप्पा काळातील वेगवेगळी पिके घेतली जात यावरून शेती व्यवसाय विकसित होता हे समजते. हडप्पा संस्कृतीत कोणते पिके महत्त्वाचे होते? तर जे की सातू आणि गहू हे काय होते, महत्त्वाची होती. गहू आणि सातू याबरोबर नाचणी, वाटाणा, मसूर, तीळ ही पिके सुद्धा घेतली जात होते. सिंधू संस्कृतीत उत्खनन सर्वप्रथम कधी झालं होतं? तर 1921 मध्ये काय होतं, सिंधू संस्कृतीचं उत्खनन झालं होतं. 1921 मध्ये पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा येथे सर्वात प्रथम उत्खनन सुरू झाले, म्हणून या संस्कृतीला हडप्पा हे नाव मिळालेले आहे. संपूर्ण जे काही आपलं कष्ट आहे एक्झाम मॉडेलचं आहे. कुठेही मित्रांनो आपण यासाठी कॉपी पेस्ट वगैरे मारत नाही हे सुद्धा लक्षात घ्या. त्यामुळं हे जे काय आपलं कष्ट आहे एक्झाम मॉडेलचं ते तुमच्या समोर तर आलेलं आहेच. त्यामुळे मित्रांनो एक्झाम मॉडेलला सुद्धा तुम्ही सपोर्ट करा. ठीक आहे. इतरही मटेरियल तुम्ही यूज करतच आहात. एक्झाम मॉडेलचा एकदा यूज करून पहा. नक्की मित्रांनो आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी याचा फायदा होणार आहे. हडप्पा काळातील लोक कोणती लिपी वापरत असत? तर चित्रलिपी. हडप्पा काळातील लोक काय चित्रलिपी वापरत असत, मात्र आजपर्यंत त्याचा अर्थ समजू शकलेला नाही हे विशेष आहे मित्रांनो. त्यांची जी काय चित्रलिपी म्हणजे एखादं त्यांना जे काही वेगवेगळं संदेश द्यायचे असतील किंवा सांगून ठेवायचं असेल एकमेकांना, म्हणजे काही आपण पुस्तकाच्या रूपात लिहितो तर ते कोणत्या चित्रलिपीमध्ये लिहित असेल, त्यातले अजून त्यांचा जे काय अर्थ किंवा त्यांना काय सांगायचं होतं, त्या चित्रातून काय बोध द्यायचा होता अजून समजलेलं नाही. भारतातील सर्वात प्राचीन संस्कृती कोणती? तर सिंधू संस्कृती. सिंधू संस्कृती ही जगातील प्राचीन ताम्रयुगीन संस्कृतीपैकी एक आहे. हिचा कालखंड लिबी यांच्या कार्बन 14 या शास्त्रीय पद्धतीनुसार इसवी सन पूर्व 2700 ते इसवी सन पूर्व 1500 असा मानला जातो. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. सिंधू संस्कृतीत महास्नानगृह कोठे आढळले? तर सिंधू संस्कृतीत महास्नानगृह कोठे आढळले? तर मोहनजोदडो. हडप्पा संस्कृतीत सार्वजनिक स्नानगृहे होती. मोहनजोदडो येथे एका भव्य, म्हणजे तुम्हाला यासाठी जी काही 200, 150, 100 पानं वाचावं लागली असते इंडियन कल्चर, ते मित्रांनो आपल्याला टू द पॉईंट अगदी त्याचा जे काही म्हणजे सर्वांचा जो काय आपल्याला एक टू द पॉईंट सिलेबसनुसार जे काय आपल्याला द्यायचं आहे त्याचा, तर ते आपल्याला आपण काय करतो ऑन द स्पॉट प्रोव्हाइड करत आहोत. हे मस्ट आहे. एवढे 7000 प्रश्न करावेच लागतील. त्याशिवाय वेळ भेटला तर मी बुकसुद्धा तुम्हाला स्टँडर्ड बुक सजेस्ट केलेले आहेत. ते बुकसुद्धा आपण घेऊ शकता. ते ऑलरेडी तुमच्याकडे असतील. स्पर्धा परीक्षा करत असाल तर ते तुमच्याकडे असतील, एवढे सुद्धा मी तुम्हाला सांगू शकतो. ठीक आहे. कारण ते स्टँडर्ड बुक आहेत. असं काही मी माझ्या प्रमोशनसाठी ते बुक सजेस्ट केलेले नाहीत किंवा मला त्यातून 4 पैसे भेटतील अशी आशा बिलकुल नाही आहे. ठीक आहे. ते सर्व महाराष्ट्रामध्ये फेमस आहेत, ज्यांच्या 4-4, 7-7 ॲडिशन झालेले आहेत आणि एडिशन झाल्यामुळे एरर त्यामध्ये खूप कमी आहेत हे सांगणं खूप गरजेचं आहे. नवीन एडिशन घेऊ नका. या परीक्षेसाठी तरी कृपा करून घेऊ नका,
कारण नवीन एडिशनमध्ये मित्रांनो एरर असतात. ट्रायल अँड एररनुसार आपल्या ध्येयापर्यंत आपल्याला जायला वेळ नाही आहे. हार्डली आपल्याकडे 2.5 महिने आहेत. 2 महिने ते 2.5-3 महिने एवढाच गॅप आहे. तेवढ्यामध्ये आपल्याला हे संपूर्ण जे काय सिलेबस दिलेला आहे तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. वेळ शिल्लक राहिला तर बाकीचे वाचा तुम्ही. सिंधू संस्कृतीत महास्नानगृह कोठे आढळते? मोहनजोदडो. ठीक आहे. तर मी असं स्पष्टीकरण जे आहे ते यापूर्वी सुद्धा दिलेलं आहे. त्यामुळं आपण स्वतः वाचून घ्या, कारण वेळ आपल्याकडे बरं ठीक आहे वाचून दाखवतो, कारण प्रत्येकाकडे PDF येईलच असं नाही आहे, त्यामुळे वाचून दाखवतो. हडप्पा संस्कृतीत सार्वजनिक स्नानगृहे होती. मोहनजोदडो येथे एका भव्य स्नानगृहाचे अवशेष सापडले. या स्नानगृहाची लांबी 12 मीटर, रुंदी 7 मीटर आणि खोली 2.5 मीटर होती. याच्या बाहेरची भिंती जे होते ते 7 ते 8 फूट रुंदीच्या असत. ठीक आहे. म्हणजे सिंधू स्नानगृह कुठे आढळले तर मोहनजोदडो, आणि त्याचंही वैशिष्ट्य आपण पाहतो. रुंदीचे असून कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोलीची सुद्धा व्यवस्था होती. स्नानगृहाचे वापरलेले पाणी बाहेर सोडण्याची आणि शुद्ध पाणी आत येण्याची सुद्धा त्या काळी व्यवस्था होती. विचार करा मित्रांनो. यावरून हडप्पा संस्कृतीतील लोक आरोग्याबाबत किती दक्ष होते हे सुद्धा आपल्याला दिसून येते. ठीक आहे. मोहनजोदडो शहराचे उत्खनन कोणी केले? तर राखालदास बॅनर्जी. खूप महत्त्वाचा आणि बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला गेलेला हा प्रश्न आहे. मोहनजोदडो शहराचे उत्खनन कोणी केले? तर राखालदास बॅनर्जी. मोहनजोदडो हेच काय आहे? मृतांचा डोंगर. हे पाकिस्तानातील सिंध प्रांतातील गाव आहे. येथे गेलेल्या पुरातत्वीय उत्खननानुसार एकावर एक 7 गावांचे थर आढळलेले आहेत. ठीक आहे. एकावर एक 7 गावांचे थर येथे आढळलेले आहेत. आता हे इंडियन कल्चर अंतर्गत हे प्रश्न पाहिलं. आता थोडंसं इंडियन फ्रीडम स्ट्रगल म्हणजे एकच आहे. टोटल आपण सध्या तरी 1000 प्रोव्हाइड करत आहोत. वेळ भेटला आपल्याला अभ्यासासाठी, परीक्षा अजून वाटलं लांबणीवर जाते तर यामध्ये आपण ॲड पण करूया. परंतु सुरुवातीला 1000 प्रश्न विथ स्पष्टीकरण. याचाच अर्थ मित्रांनो 1000 गुणिले तुम्ही 4 पण करू शकता. टोटल आपल्याकडे 4000 प्रश्न असे तयार होतील. ओके. कारण हे स्पष्टीकरण असं तसं आपण उगीच द्यायचं म्हणून दिलेलं नाही. खूप काही याला अर्थ आहे, यातून खूप काही प्रश्न तयार होत आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो. वेव्हेल योजना किती साली आली? तर वेव्हेल योजना 1945 साली आली. 14 जून 1945 रोजी दिल्लीला ही योजना जाहीर केली गेली. या योजनेनुसार केंद्रीय व प्रांतिक मंडळात मुस्लिम, दलित व अल्पसंख्याकांना योग्य प्रतिनिधित्व दिले गेले. व्हायसरॉयच्या कार्यमंडळात हिंदू मुस्लिम सदस्यांची संख्या समान राहील असं या वेव्हेल योजनेमध्ये सांगितलेलं होतं. 1945 आकडा लक्षातच ठेवा. ठीक आहे. तर ही योजना आपल्याला इंडियन फ्रीडम स्ट्रगल अंतर्गत अत्यंत महत्त्वाच्या अशा आहेत. द्विराष्ट्राचा सिद्धांत कोणी मांडला? तर मोहम्मद अली जिना. राष्ट्रीय सभेचा लक्षात घ्या. ठीक आहे. चला तर मित्रांनो, आशा करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप फायदेशीर ठरत असेल. एक लाईक तर आपण केलेलं असेलच ऑलरेडी. नसेल केलं तर पुन्हा एकदा एक लाईक मित्रांनो क्लिक करा. फक्त जास्त काही तुम्हाला त्यामध्ये ताण नाही आहे. जस्ट आपण एक लाईक करू शकता. आणि जे काही उरलेले प्रश्न आहेत मित्रांनो ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. आपल्याला 7000 प्रश्नाची PDF जर पाहिजे असेल आणि प्लस 40 ऑनलाईन टेस्ट जर पाहिजे असतील तर मित्रांनो आपल्या एक्झामवाडीतर्फे प्रोव्हाइड केलं जातं मटेरियल फक्त 240 रुपयामध्ये. ते संपूर्ण जॉईन होण्याची जी प्रोसेस आहे ती मी खाली व्हॉट्सअप नंबरवरती देईल तुम्हाला. माझा जो नंबर आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर भेटेलच, किंवा कालच्या व्हिडिओमध्ये पण आपण तो माझा जो नंबर आहे तो पाहू शकता. ठीक आहे. नवीन जे विद्यार्थी जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ जो आहे जवळपास 1 तासाचा व्हिडिओ आहे तर तो पुन्हा अपलोड होईल यूट्यूब तर्फे. सध्या आपण लाईव्ह करत आहोत, तर ऑफलाईन झाल्यानंतर हा आपण पाहू शकता. आणि हे जे काय अजून प्रश्न आहेत, सर्वात प्रथम पाकिस्तानची मागणी कोणी केली वगैरे भरपूर असे प्रश्न आहेत इंडियन फ्रीडम स्ट्रगल अंतर्गत. ते प्रश्न आपण पाहणार आहोत उद्याच्या लेक्चरमध्ये. उद्यासुद्धा आपण आपला व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा. माहितीपूर्ण तर ठरला असेल. माझं मोटिवेशन मित्रांनो तुमच्या लाईकमध्ये आहे, त्यामुळे एक लाईक नक्की करा. आणि आशा करतो आपण हा व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, इतर ग्रुपवरती शेअर नक्की कराल अशी मी आपल्याकडून एवढी एक साधी सोपी आपल्याकडून काय करतो अपेक्षा करतो. आणि जो माझा नंबर आहे तो नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता. 72 48 93 01 76. ठीक आहे. हा नंबर काय आहे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळून जाईल. ठीक आहे. 72 48 93 01 76. इथं 93 करूया.
चला तर मित्रांनो, आरोग्याची काळजी घ्या, सोबतच डेडिकेटली सिलेबसला धरूनच आपण अभ्यास करा. इतरत्र भरकटू नका, UPSCच्या सिलेबस दायऱ्यामध्ये जाऊ नका. भयानक असा तुम्हाला तोटा होऊन जाईल. टू द पॉईंट सिलेबसनुसार तुम्ही स्वतः सुद्धा 1000 प्रश्न काढा. वेळ शिल्लक राहिला तर मोठे मोठे पुस्तकं वाचा. ठीक आहे, कारण आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. आपल्याकडे ज्ञान घेण्याची जरी आवड असली तरी थोडीशी त्याला आवर घाला. कारण स्मार्ट स्टडी जर आपण केला तर आणि तरच या 1500 जागामध्ये एक जागा आपल्याला भेटेल. अदरवाईज मित्रांनो, लाखोंच्या तादात येथे काय आहे, स्पर्धा आहे. ती स्पर्धा मित्रांनो फक्त 1 ते 2 मार्कांनी मेरिट. आपण सर्व अभ्यास करणारे आहे, स्ट्रगल करणारे सर्वजण आहात मित्रांनो. ठीक आहे, आपण सर्व काय स्ट्रगल करणारेच आहात. फक्त 1 ते 2 मार्काने हे कट ऑफ आपला मिस होत असतो. लक्षात घ्या, 1 ते 2 मार्काने काय होत असतो, कट ऑफ मिस होत असतो. आणि तो कट ऑफ मिस न होण्यासाठी सुरुवातीला कमीत कमी स्पर्धेबरोबर या आणि त्यातून ग्रीप घेण्यासाठी मग एक्स्ट्रा तुम्हाला वेळ शिल्लक राहिला तर वाचा. कमीत कमी स्पर्धेबरोबर येण्यासाठी हे 7000 प्रश्न करावेच, असा मी तुम्हाला काय करत आहे, एक सजेस्ट करत आहोत. ठीक आहे, आपल्याला एक काय जस्ट मी सजेस्ट करत आहोत. चला मित्रांनो, खूप वेळ झाला आज. आपण प्रश्न संपल्यानंतरही थोडंसं बडबड करत राहिलो, त्याबद्दल क्षमस्व. तर व्हिडिओला लाईक तर केलं असेलच मित्रांनो. उद्याच्या व्हिडिओमध्ये बाकीचे प्रश्न आपण पाहूया. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. लाईक करा जाता जाता मित्रांनो एक.